या क्षणाची सर्वात मोठी बातमी राजधानी दिल्लीतून येते। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केलेली आहे। अरविंद केजरीवाल यांच्या या अटकेपूर्वीच आपचे कार्यकर्ते त्यांच्या घराबाहेर जमले होते। जोरदार निदर्शनं करण्यात आली होती। आपचे महत्त्वाचे नेते आणि मंत्री सुद्धा अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर होते। आज संध्याकाळी ईडीचं पथक त्यांच्या घरी दाखल झालं होतं। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, अखेर आज अरविंद केजरीवाल यांना अटक झालेली आहे, काय अधिक माहिती मिळतीये? बिलकुल, कारण त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे। मनी लॉन्ड्रिंगच्या म्हणजे की PMLA ऍक्टच्या सेक्शन 50च्या अंतर्गत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना प्रश्नोत्तराची सरबत्ती जी आहे ती लावली होती ईडीने, आणि त्यानंतर मात्र त्यांना अटक करण्यात आलेली आहे। साधारणतः 12 ईडीचे अधिकारी हे मुख्यमंत्रींच्या घरामध्ये गेले होते, आणि जे प्रकरण होतं की दारूच्या संदर्भामध्ये जे धोरण आखलं होतं, लिकर पॉलिसी जी बनवण्यात आली होती, त्याच्यामध्ये जे पैसे आलेले आहेत ते मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून आल्याचा हा आरोप करण्यात आला होता। आणि त्यामुळे चौकशीसाठी 9 वेळेस बोलवण्यात आलं होतं, परंतु 9 वेळेस समन्सला उत्तर दिलं नाही, आणि त्याचबरोबर चौकशीसाठी आले पण नाहीये, आणि म्हणून तपास जो आहे तो कुठेतरी रखडला होता। आणि आता ऐन लोकसभेच्या तोंडावरच अरविंद केजरीवाल यांना तपासानंतर अटक करण्यात आलेलं आहे। आणि मुख्यमंत्र्यांचं जे घर आहे, अरविंद केजरीवाल यांचं जे घर आहे, तर त्यांच्या घराच्या आसपास कलम 144 लावण्यात आलेला आहे, रस्ते बंद करण्यात आलेले आहेत, आणि तिथे कोणालाही चौघांना एकत्र फिरता येणार नाही। जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा थांबवण्यात आलेलं आहे, आणि मोठी ही मैंने प्रतिक्रिया दी है। ये बहुत बड़ा अन्याय है, लोकतंत्र की हत्या। क्या गिरफ्तारी हो गई है? मुझे नहीं मालूम, लेकिन मीडिया बोल रहा है। नाल चल रहे थोड़े 4 लोग इकट्ठे नहीं हो सकते। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आता आपल्याबरोबर उपस्थित आहेत। या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहोत। रामराजे, 2 तासांच्या चौकशीनंतर अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे। अपेक्षेप्रमाणे ही अटक झाल्याचं आपनं म्हटलेलं आहे। सध्या काय तिथं स्थिती आहे, आणि अरविंद केजरीवाल यांना सर्वात आधी कुठे नेलं जाणार आहे? बिलकुल, खरं तर ही पूर्ण चौकशीच्या नंतर ही अटक करण्यात आलेली आहे, कारण यापूर्वी 9 वेळा समन्स बजावण्यात आलं होतं, परंतु कोणत्याही तपासामध्ये सहकार्य केलं नाही, म्हणून ही अटक करण्यात आलेली आहे। आसपास संपूर्ण ब्लॉकेज लावण्यात आलेले आहेत, बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत, आणि अगोदर मेडिकल चेकअपसाठी घेऊन नेलं जातं कोणालाही अटक करण्याच्या अगोदर, आणि मेडिकल चेकअप केल्यानंतरच अटकेची जी पूर्ण प्रक्रिया आहे ती पाडली जाते। पाहावं लागणार आहे की ईडीच्या कार्यालयामध्ये त्यांना नेलं जातं किंवा कोणत्या अन्य ठिकाणी त्यांना नेलं जातं, परंतु आता पुढचे काही दिवस जे आहेत, शनिवार, रविवार आणि त्यानंतर होळी आहे, त्याच्यामुळे सुट्ट्या आहेत 3-4 दिवसाच्या। मग अशा वेळी 3-4 दिवसामध्ये दिलासा मिळू शकतो का कोर्टाकडून, हे सुद्धा पाहावं लागणार आहे। कारण आजच दिल्ली हायकोर्टामध्ये अरविंद केजरीवाल गेले होते आणि अटकेपासून संरक्षण मागितलं होतं, परंतु हायकोर्टाने नकार दिला, कारण 9 वेळेस समन्स बजावल्यानंतर सुद्धा केजरीवाल हे तपासासाठी सामोरे गेले नव्हते, म्हणूनच हा नकार देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाचा मार्ग जो आहे तो उद्या अवलंबतायत का केजरीवालचे सुद्धा पाहावं लागणार आहे। सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहेत का ते सुद्धा पाहावं लागणार आहे। परंतु मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारे अटक होण्याची गेल्या काही दिवसातली ही दुसरी घटना आहे। झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली होती, आणि त्यानंतर दिल्लीच्या अरविंद केजरीवाल यांना मात्र आता अटक करण्यात आलेली आहे। धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची घडामोड, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 2 तासांच्या चौकशीनंतर ईडीनं अटक केलेली आहे।